तुकाराम मुंडेंचा संपूर्ण महाराष्ट्रासाठी मोठा इशारा. आता ही वस्तू जर तुमच्या घरात सापडली तर शिक्षा होणार. आता घरांमध्ये तपासणी सुरू झाली आहे. सावधान, तुम्ही जर महाराष्ट्रात राहत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कालपर्यंत आपण ऐकत होतो मोठ्या मोठ्या गोदामांवर छापे पडले, व्यापाऱ्यांवर कारवाई झाली, डेअरीमध्ये जाऊन नकली दूध पकडलं. पण आता थेट तुमच्या आणि आमच्या घराचा दरवाजा ठोठावला जाणार आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. धडाकेबाज सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांनी आतापर्यंतचा सगळ्यात मोठा आणि भयानक इशारा दिलाय. आता थेट घरांमध्ये चेकिंग होणार आणि जर तुमच्या घरात ही एक वस्तू सापडली तर कोणतीही चौकशी न करता थेट जेलची हवा खावी लागणार. काल परवापर्यंत ज्या मुंडे साहेबांनी रामदेव बाबांच्या दिव्य फार्मसीवर धाड टाकून संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली होती, त्याच तुकाराम मुंडेंनी 2 दिवसांपूर्वी एक अत्यंत तातडीची पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी एक असा मोठा निर्णय जाहीर केला ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात चर्चांना उधाण आले आहे. सामान्य नागरिकांपासून व्यापाऱ्यांपर्यंत अनेकांच्या मॉन्सर्स निर्माण झाले आहेत. नेमकं कोणत्या वस्तूंवर कारवाई होणार, कोणत्या नियमांचं पालन करणं आता आवश्यक आहे आणि अन्न व औषध प्रशासनाच्या या मोहिमेचा सर्वसामान्यांवर काय परिणाम होणार, जाणून घेण्यासाठी हा रिपोर्ट शेवटपर्यंत नक्की पहा. तुकाराम मुंडे हे नाव समोर आलं की कडक प्रशासन आणि शिस्तबद्ध कारभाराची चर्चा सुरू होते. त्यांनी ज्या ज्या विभागात काम केलं तिथे पारदर्शकता आणि नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला. काही दिवसांपूर्वी त्यांनी अन्न व औषध प्रशासन FDA विभागाचा आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला आणि त्यानंतर राज्यभर तपास व कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेची सुरुवात काही औषधांच्या जाहिराती आणि दाव्यांच्या तपासापासून झाली. भ्रामक किंवा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उत्पादनांविरोधात कारवाई करण्यात आली. विविध शहरांमधील गोदामांवर छापे टाकून मोठ्या प्रमाणात औषधसाठा जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली. संबंधित प्रकरणांची पुढील चौकशी सुरू असून नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. ही तर फक्त सुरुवात असल्याची चर्चा आहे. पुढील काळात अन्न आणि औषधांच्या गुणवत्तेबाबत राज्यभर आणखी तपास मोहीम राबवली जाऊ शकते. अवघ्या काही दिवसात राज्यभर मोठ्या प्रमाणावर तपास आणि कारवाईची मोहीम राबवण्यात आल्याची माहिती समोर आली. अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली, संशयितांवर कारवाई करण्यात आली आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर प्रशासनाने कठोर पावले उचलली. या कारवाईमुळे भेसळ आणि बेकायदेशीर व्यापाराविरोधात सरकार गंभीर असल्याचा संदेश गेला. मोठ्या नावांवरही कारवाई करून प्रशासनाने नियम सर्वांसाठी समान असल्याचे स्पष्ट केले. मात्र या कारवायांदरम्यान एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली. तपास पथकावर झालेल्या कथित हल्ल्यामुळे संपूर्ण यंत्रणा सतर्क झाली. मग त्या रात्री नेमकं काय घडलं आणि अन्न व औषध प्रशासनाने आपली मोहीम आणखीन आक्रमक का केली, जाणून घेऊया 8 जूनच्या त्या घटनेबद्दल, ज्याची राज्यभर चर्चा सुरू झाली. मिळालेल्या माहितीनुसार FDAचे एक विशेष पथक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात तपास मोहिमेवर होते. यावेळी एका वाहनामधून प्रतिबंधित पदार्थांची वाहतूक होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. अधिकाऱ्यांनी वाहनाची तपासणी सुरू केली. त्याच दरम्यान काही अज्ञात व्यक्ती घटनास्थळी आल्याचा दावा केला जातो. परिस्थिती अचानक तणावपूर्ण बनली आणि अधिकाऱ्यांशी वाद झाल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी संबंधित यंत्रणांनी गुन्हे नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेनंतर बेकायदेशीर व्यापाराविरोधातील कारवाई अधिक वेगाने सुरू ठेवण्याचा निर्धार प्रशासनाने व्यक्त केल्याची चर्चा आहे. तपास पथकावर झालेल्या कथित हल्ल्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार काही संशयितांनी अधिकाऱ्यांना धडक देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या घटनेत काही अधिकारी थोडक्यात बचावल्याचं सांगितले जाते. संबंधित प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास यंत्रणा पुढील चौकशी करत आहे. सरकारी अधिकाऱ्यांवर झालेल्या या कथित हल्ल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर कारवाया अधिक तीव्र केल्याची माहिती समोर आली. मग या कारवायांमध्ये नेमकं काय उघड झालं? पुणे आणि मुंबईत कोणत्या वस्तूंवर मोठी कारवाई करण्यात आली?
पाहुयात पुढे. प्रशासनाने राज्यभर समन्वय साधून एकाच वेळी अनेक ठिकाणी तपास मोहीम राबवली. या मोहिमेत नागरिकांच्या दैनंदिन वापरातील अन्नपदार्थांची विशेष तपासणी करण्यात आली. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ तसेच खाद्यतेलाच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. पुण्यातील विविध भागांमध्ये झालेल्या कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात संशयित अन्नसाठा जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली. जप्त करण्यात आलेल्या पनीर, खवा, तूप आणि इतर पदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले. तपास अहवालानंतर संबंधितांवर नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तज्ज्ञांच्या मते निकृष्ट दर्जाचे किंवा भेसळयुक्त अन्नपदार्थ दीर्घकाळ सेवन केल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. तसेच वारंवार वापरलेले खाद्यतेल आरोग्यास अपायकारक ठरू शकते. त्यामुळे नागरिकांनी प्रमाणित आणि विश्वासार्ह ठिकाणांहून अन्नपदार्थ खरेदी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अन्न सुरक्षेचा प्रश्न हा केवळ कायद्याचा विषय नसून प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याशी थेट संबंधित आहे. त्यामुळे भेसळ करणाऱ्यांविरोधात कारवाई आणि ग्राहकांची जागरूकता या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या ठरतात. या सगळ्या कारवाई दरम्यान पत्रकार परिषदेत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला. भेसळयुक्त आणि दिशाभूल करणाऱ्या उत्पादनांविरोधातील कारवाईसोबतच जाहिरातींच्या माध्यमातून ग्राहकांची फसवणूक होत असल्याच्या मुद्द्यावरही प्रशासनाने चिंता व्यक्त केली. यामुळे आता केवळ उत्पादकच नव्हे तर अशा उत्पादनांच्या प्रचार प्रसारात सहभागी असणाऱ्यांची जबाबदारीही चर्चेत आली आहे. मग नेमकं या प्रकरणात पुढे काय होणार? जाहिराती करणाऱ्या प्रसिद्ध व्यक्तींवरही कारवाई होऊ शकते का? हा प्रश्न आता अनेकांच्या मनात निर्माण झालाय. पत्रकार परिषदेत अधिकाऱ्यांनी दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि तथाकथित सरोगेट जाहिराती यावर कठोर भूमिका घेण्याचे संकेत दिले. ग्राहकांना चुकीची माहिती देणाऱ्या किंवा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जाहिरातींची तपासणी केली जाईल असेही स्पष्ट करण्यात आले. विशेषतः तंबाखू किंवा तत्सम उत्पादनांच्या अप्रत्यक्ष जाहिरातींबाबत अनेकदा प्रश्न उपस्थित केले जातात. अशा प्रकरणांमध्ये संबंधित कायद्यांनुसार उत्पादक, वितरक आणि जाहिरातदार यांच्या भूमिकेची चौकशी केली जाऊ शकते. मात्र कोणत्याही व्यक्तीवर कारवाई होण्यासाठी संबंधित तपास, पुरावे आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक असते. त्यामुळे एखाद्या सेलिब्रिटी विरुद्ध अधिकृत गुन्हा दाखल झाला आहे किंवा अटकेचे आदेश देण्यात आले आहेत असे दावे केवळ अधिकृत माहितीनंतरच स्वीकारले जावेत. ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित उत्पादनांच्या जाहिरातींमध्ये पारदर्शकता आणि जबाबदारी असणे ही काळाची गरज असल्याचे मत अनेक तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. मात्र या तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक माहिती समोर आल्याचा दावा करण्यात आला. काही संशयितांनी बेकायदेशीर माल केवळ गोदामांमध्येच नव्हे तर सामान्य घरांमध्येही लपवून ठेवल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली. त्यामुळे अशा ठिकाणांचीही तपासणी वाढवण्यात आल्याची चर्चा आहे. यानंतर सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला. जर एखाद्या घरात प्रतिबंधित गुटखा, भेसळयुक्त अन्नपदार्थ किंवा अवैध साठा आढळला तर काय होऊ शकतं? अधिकाऱ्यांच्या मते वैयक्तिक वापर आणि व्यावसायिक साठा यामध्ये मोठा फरक आहे. जर कोणत्याही ठिकाणी मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर साठा, विक्रीचे पुरावे किंवा संघटित नेटवर्कशी संबंध आढळले तर संबंधित कायद्यांनुसार कठोर कारवाई केली जाऊ शकते. यामुळेच प्रशासनाने स्पष्ट संदेश दिला आहे. भेसळ आणि बेकायदेशीर व्यापाराविरोधातील कारवाई आता आणखी तीव्र होणार असून नियम मोडणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही. प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की बेकायदेशीर साठा, भेसळयुक्त अन्नपदार्थ किंवा प्रतिबंधित वस्तूंच्या व्यापारात सहभागी आढळणाऱ्यांवर संबंधित कायद्यांनुसार कठोर कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी अशा कोणत्याही बेकायदेशीर कामापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासोबतच नागरिकांच्या मदतीसाठी तक्रार नोंदवण्याची यंत्रणा अधिक सक्रिय करण्यात आली आहे. अधिकृत हेल्पलाईन, तक्रार पोर्टल किंवा संबंधित विभागाकडे संशयास्पद हालचालींची माहिती देता येऊ शकते. मात्र कोणताही क्रमांक किंवा ईमेल वापरण्यापूर्वी तो अधिकृत असल्याची खात्री करून घ्यावी. या संपूर्ण प्रकरणातून आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी शिकायला मिळतात. पहिली गोष्ट, दूध, पनीर, तूप
किंवा इतर अन्नपदार्थ खरेदी करताना नेहमी विश्वासार्ह आणि परवानाधारक विक्रेत्याकडूनच खरेदी करा. संशय आल्यास अधिकृत प्रयोगशाळा चाचणीच सर्वात विश्वासार्ह मार्ग असतो. दुसरी गोष्ट, बाहेरचे पदार्थ खाताना स्वच्छता, तेलाचा दर्जा आणि अन्न बनवण्याची पद्धत याकडे लक्ष द्या. वारंवार वापरलेले तेल आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. तिसरी गोष्ट, आपल्या परिसरात संशयास्पद हालचाली, बेकायदेशीर साठा किंवा भेसळीचा संशय असल्यास स्वतः कारवाई करण्याचा प्रयत्न करू नका. संबंधित प्रशासनाला माहिती द्या. आणि चौथी, सर्वात महत्त्वाची गोष्ट, कोणतीही माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यापूर्वी तिची सत्यता पडताळून पहा. चुकीची माहिती समाजात गोंधळ निर्माण करू शकते. तुमच्या भागात भेसळयुक्त अन्नपदार्थ, नकली दूध किंवा इतर अशा प्रकारच्या घटनांबाबत काही अनुभव असेल तर तो कमेंटमध्ये नक्की सांगा. जागरूक नागरिक हीच भेसळीविरोधातील सर्वात मोठी ताकद आहे. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर तो आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. चला, एकत्र येऊन सुरक्षित, जागरूक आणि भेसळमुक्त महाराष्ट्र घडवूया.